तुम्हाला माहिती आहे की तुमच्या शरीराकडे बघून तुम्ही गोळ्या बदलताय, तर तुमच्या गोळ्यांचं प्रमाणही कमी झालं, तर आपल्याला तोच पुरावा आहे की एक गोळी ऍड करून आम्ही 3 गोळ्या कमी करू शकलो दिवसाच्या. आता याने तुम्हाला फरक चांगला पडला तर आपण या मेडिसिन्सवर आणखी काही महिने वर्ष पुढे पार्किन्सनची ट्रीटमेंट औषधांच्या साहाय्याने करू शकू. पण तुमचा तो फरक खूप सबस्टॅन्शियल नसेल, सिग्निफिकंट नसेल, मग डीप ब्रेन स्टिम्युलेशन करता आपल्याला वर्कअप करावा लागतो. वर्कअपचा अर्थ काय की काही क्लिनिकल क्रायटेरिया आहेत, काही पॅरामीटर्स आहेत, काही शरीराचे नियम आहेत की त्या नियमांमध्ये तुमचं शरीर बसतंय का हे शोधून काढणं, तपासून, आणि ते तुमच्या समोर बसून चर्चा करून हाताला तुमच्या हात लावून तुमच्या शरीरात रिजिडिटी किती आहे, गोळी घेतल्यावर अंग किती मोकळं आहे, गोळी ऍक्शन संपल्यानंतर अंग किती जड आहे, हे सगळं चेक करून त्याचा एक स्कोअर तयार होतो. तो स्कोअर जर आपल्याला पॉझिटिव्ह आला तर डीप ब्रेन स्टिम्युलेशनचा विचार आपल्याला करता येतो. डीबीएस तुम्ही आता ऑब्व्हियसली तुम्ही शिकलेले आहात, तुम्ही वाचून ऐकून कुठेतरी तुम्हाला कळलं असेल की ती प्रोसिजर काय आहे. इन शॉर्ट, मेंदूमध्ये फाईन इलेक्ट्रोड्स बसवले जातात. 1.25 मिलीमीटर जाडीचा इलेक्ट्रोड असतो आणि एका इलेक्ट्रोडच्या टिपला जवळपास 12 कॉन्टॅक्ट्स असतात. ब्रेनच्या 1 सेंटीमीटर साईजचा जो भाग असतो त्याला न्यूक्लियस, सबथॅलॅमिक न्यूक्लियस म्हणतात. तिथे तो इलेक्ट्रोडचं टिप बसवलं जातं आणि त्या भागामध्ये विद्युत प्रवाह अल्टर केले जातात. बाहेरनं त्याला एक पेसमेकर बसवून, म्हणजे हार्टचा पेसमेकर तसा ब्रेनचा पेसमेकर. आणि ही जी प्रोसिजर आहे ही लोकल अॅनेस्थेशियामध्ये पेशंटला जागा ठेवून करतात, कारण तुमच्या अंगात जे बदल आहेत ते सर्जरी करताना काय काय बदल होतात त्याला रिअल टाइम आपल्याला लक्ष ठेवता येतं. बेशुद्ध करून ही सर्जरी करत नाही, पेनलेस सर्जरी असते.